मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या संवर्धनाची सातत्यानं भूमिका घेणारे, इतरांना मराठीचे डोस देणाऱ्या ठाकरेंच्या पक्षाचे ठाण्यात लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण हे बॅनर चक्क इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे मराठीचा आग्रह फक्त इतरांसाठीच का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. मराठीच्या नावावर राजकारण करायचं आणि स्वतः मात्र इंग्रजीचा वापर करायचा, हा ठाकरे गटाचा दुटप्पीपणाचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय. तर केवळ मतांसाठी मराठीची भाषा करायची आणि प्रत्यक्षात मात्र इंग्रजीचा वापर करायचा हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय, असंही काही नेत्यांनी म्हटलंय. या टीका आणि त्यावर मनसे नेत्यांकडून आलेली प्रतिक्रिया नेमकी काय, एक नजर टाकूया. सत्तेसाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता, मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ, तसंच इंग्रजी बॅनर पण लावू. भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते. आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे. मतांकरता एकत्र आणि आता मतांकरता मराठी सोडून इंग्रजी. मतांकरता काही करतील हे याचं एक नितांत ज्वलंत उदाहरण आहे. उबाटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो, हेच खरं तर गमतीचा विषय आहे. कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय. खरं तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले. असं मला वाटतं की खरं तर उबाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का, असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे. आणि खरं तर हे एक केविलवाणा प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय. सर, घाटकोपरमध्ये देखील केमचो असे बॅनर लागलेले होते, त्याबद्दल काय? मगाशीच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की मागच्या विधानसभेला आपण बघितलं की ठाकरेंकडनं केमचोचे बॅनर हे लागले गेले होते. त्याच्यामुळे हे या संदर्भातली भूमिका ही दुटप्पी भूमिका त्यांची निश्चितपणे दिसून येते. एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये. त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत, ते IT सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये, त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला. कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातनं तिथे येत असतात विविध कामांसाठी. त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो. विरोधक टीका करतात की मराठी या मुद्द्यावरती राजकारणाकडे बोलतात आणि या निवडणुकांमध्ये पण मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र आलो असा मुद्दा होता. मी पुन्हा सांगतो, 99% बॅनर हे मराठीत आहेत. त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोक ही कामानिमित्त 2-4-8 दिवसासाठी तिथे येत असतात. आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिशमध्ये तिथे लागतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.